कुटुंबाची काळजी घेणं, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं हे कुटुंब प्रमुखाचं, पित्याचं कर्तव्य असतं। त्याच काळजीपोटी लेकीची छेड काढणाऱ्या गुंडाला एका पित्यानं जाब विचारला। मात्र त्या मुजोर गुंडांनी पुढे काय केलं पाहूया या रिपोर्टमधून। लेकीची छेड काढणाऱ्या गुंडांकडून पित्याची हत्या। पुण्यात कायद्याचं राज्य की कोयत्याचं? या गुंडांना कधी घडवणार अद्दल? पुण्याच्या खेड तालुक्यातल्या कडूस मधल्या घटनेनं हे संतप्त सवाल उपस्थित केलेत। गाव गुंडांनी अत्यंत निर्घृणपणे संतोष ढमाले यांची हत्या केली आहे। लेकीची छेड काढणाऱ्या गुंडाला जाब विचारणाऱ्या वडिलांवर कोयत्यानं वार करण्यात आले। आरोपी प्रणय नवले यानं संतोष यांच्या मुलीची छेड काढली होती। गावातल्या बार बाहेर ढमाले यांचा आरोपी प्रणय नवले आणि किरण खंडागळे यांच्याशी वाद झाला। वादाचं पर्यवसन हिंसक हल्ल्यात झालं। दोन्ही आरोपींनी लपवून आणलेल्या कोयत्यानं ढमाले यांच्या डोक्यावर आणि तोंडावर सपासप वार केले। ढमाले रक्ताच्या धारोळ्यात खाली कोसळले। त्यांना तातडीनं चाकणच्या युनिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचारांआधीच ते मृत पावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। विद्येचं माहेरघर सुसंस्कृत पुणे कोयता गँगमुळे आधीच बदनाम झालाय। आता तोच दहशतीचा कोयता पॅटर्न ग्रामीण भागात रक्तपात घडवत असल्याचं या धक्कादायक घटनेतनं दिसतंय। लेकीच्या काळजीपोटी, सुरक्षेपोटी जाब विचारणाऱ्या पित्याला संपवणं म्हणजे अमानुषतेचा कहर आहे। या गुंडांना कठोरात कठोर शासन तर व्हायलाच हवं, पण मुलींची छेड काढणाऱ्या, नागरिकांवर हल्ला करणाऱ्या मुजोर गुंडांचा पुरता बंदोबस्त कायद्यानं तत्काळ करायला हवा। पुण्याहून तुषार सरेकरसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।